फोनला क्लिकच होत नाही. कपल पॉइंट रश खूप 17 करायला लागेल काकांना. चालतो आम्ही प्राडामध्ये चष्मा घ्यायला. पास व्हायचं आहे फक्त बस. कर ना आता पहिले व्हिडिओ चालू आहे ना भाई आपली. हॅलो बाबांना स्वागत आहे तुमचं. जोरात बोल ना जरा, कॉन्फिडन्स दाखव ना. अरे झोप आले एकतर. अरे भाई काय झोपायचा टाइम आहे, आपण ट्रिपला आलो. हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती पुन्हा एकदा. आम्ही चाललो आज अलिबागला फिरायला आणि अलिबाग वरून पुढे कुठेही जाऊ शकतो. आणि आता भाऊ माझा मित्र मला खूप दिवसातून भेटला आहे. कसं वाटतं भावांनो मला भेटून? तुम्हाला मिस केला का नाही? तुला मिस केला. तू मिस करण्यापेक्षा तू अभ्यास केला असता तर टॉप मारला असता भावा. तू मनाने चांगला आहेस की नाही? आहे ना. मग दे ना काहीतरी कॉन्टेंट बोल ना जरा काहीतरी. हा नंतर काय करायचं आपल्याला आज? कुठे फिरायचंय सांग जरा आपल्या पब्लिकला. बीचवर फिरायचं. हा इथं बोलून बघ ना. तू का घाबरलाय का? तू नाही, नर्वस आहे का? बीचवर फिरायचं आहे. कुठं बीचवरती? हां, कुठल्या बीचवर जाणार आहे आपण? मला नाव नाही माहिती. मग तुला काय माहिती आपण कुठं चाललो फिरायला सांग इन जनरल. तुला काय वाटतं? अलिबागला. मग कुठे? अलिबागला आम्ही चाललो एका वाडीत. त्या वाडीत आम्ही राहणार आहे, एक दिवस काढणार आहे आणि त्यापुढे आम्ही थोडेसे बीच आणि काहीतरी आम्ही एक्सप्लोर करणार आहेत अशी आमची आशा आहे. आपल्याला आता प्रॉब्लेम असा आहे की माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज नाही आहे. पण आता मला व्हिडिओ आता एडिट करायला लागेल आणि एक ब्लॉग टाकायला लागेल. तेव्हा जाऊन माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज बनेल आणि तेव्हा जाऊन आपण शूट करून टाकू शकतो. नाहीतर आपला प्रॉब्लेम होणार आहे. मग ते आपण आता गाडीमध्ये मला ते एडिट करायला लागणार आहे. माझा भाऊ झोपणार आहे ना? तुला झोपून देईल का मी? नको नाही झोपणार. हां गुड बॉय. असं कसं झोपल? आता आम्ही आलो आहे. आता आमची ट्रिप जस्ट चालू झाली. सकाळची पहाट झाली आणि पहाटे आम्ही निघालो आहे. आता आम्ही गाडीत बसणार आहोत. अजून काय पाहिजे नीला? अजून काय? आता 10वीला गेलाय तू. आता 10वीचा काय टार्गेट आहे? किती टक्के पाडले? पास व्हायचं आहे फक्त बस झाला. किती टक्क्यावर पास व्हायचे? 35 झालो तरी चालेल, 40च्या वर आले तरी चालेल. तर आमचं टार्गेट आहे आम्हाला पास व्हायचे बस. त्यासाठी काही स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या भावाला. आणि पोचलो भावांनो, अलिबागला पोचलो. आता जाम कंटाळलो मी गाडीमध्ये. काही नाही गाडीमध्ये करणार काय. गाडीमध्ये नुसता गरम होतो. अरे इथं बघा काय हीट आहे, काय ऊन आहे, पण मजा येते. अलिबाग बोलला तर मजा येते. बघा तुम्हाला दाखवतो कसं आहे अलिबाग. आता प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आम्ही आलो जेवायला. असं वाटतं की काका हकलतील, पण काका बघतात आमच्याकडे. काका विचार करतात की ना हकलू कसं आहे. हे 16-17 जण आहेत आणि मी एकटा आहे. मग काका आता आतमध्ये निघून गेले. 17 करायला लागेल काकांना. म्हणून काका आता आतमध्ये निघून गेले आणि काका बोलले जाऊ दे तुम्ही बसू शकता आमच्या इथे जेवायला. कारण की आम्ही घरूनच डबा घेऊन आलो आहे. इथे कसं फॅमिली ट्रिप बोलली तर पिकनिकच असते. शाळेची पिकनिकच झाली आमची. आम्ही बिचारी पोरं साधी भोळे आलो आहे दोघं. आणि त्यात पण आमचा एक बॅक बेंचर आला आहे आमच्यासोबत, नीलकुमार. काळा दिसायला लागलो रे आपण दोघं उन्हात. बरी अंपायरवाली कॅब तरी घेऊन आलो मी. क्रिकेटची नाही तर माझी वाट लागली असती वा. एवढा उन्हात तर मी सनस्क्रीन पण काम नाही करू शकत एवढं उन्हात. मग बीच दाखवतो कसं आहे. आम्ही जरा प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आता थोड्या उशिरात जेव्हा बीचवर जाईल तेव्हा वेगळा दाखवेल. पण आता बघा कसं दिसतो इथून. ज्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही आता आहेत तिथून बघा कसं दिसतो. आलो आज अलिबागला. आलो ते झाला सगळं. मग काय सांगू? तुला कसा वाटतो? काय वाटतं सांग. ऍक्च्युली इथे खूप ऊन आहे. जेव्हा सनसेट होईल तेव्हा आम्ही बीचवर जाऊ तेव्हा खूप रिलॅक्स वाटणार आहे. आणि लोकांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये तुम्ही असे घुसले जेवायला बिना विचार. अरे काय वाटतं? काय वाटत नाही? काय वाटत नाही. लोकांच्या बिना विचारे काका इथं बघत बसलेत आपल्याला काय वॉचमॅन आहे तो मी इथे नाहीये, ती मला काय मी watchman ची जेऊ चुकी शकतो आहे. बाबा. मी पोर काय आम्ही जेऊ शकतो. आपण जाऊया गाईज. आज रात्री इकडे जाऊ आपण. रात्री नाही मग? रात्री आपण दुसऱ्या बीचवर जाणार आहे. रात्री दुसऱ्या बीचवर जाऊ आपण. मलाच का मारते? काय सांगू तुम्हाला, काय बोलू भावांनो. इथं काय नाही बोलण्यासारखं. आता मी बुजलोय. आता मी गरमीमध्ये असं मला असं वाटतं मला कोणते मॅरिनेट केलंय आणि मी आता चिकनचा पीस सारखा तळून निघणार आहे असं मला वाटायला लागलं. काय सांगू नाही शकत. बघा आता मावशींच्या सोबत ताई पण आली. ताई पण होती इथं आणि ताई पण बोलते का कशी काय माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसली. पण आता घुसलं आता काय करू नाही शकत. ओके चिले ताई वहिनी असेल. अरे बाबा चिल ताई काय नाही बोलली. ताई बोलली तुम्ही जेवू शकता. तुम्ही जेवणारच आहेत ना, फक्त जेवू शकता. कब्जा नका करू तुम्ही. फक्त कब्जा नका करू आमच्या ह्याच्यावरती. एन्जॉय करा. ओ गामोली बॉय आंघोळ केले भावा. बघा आम्ही जेवायला बघा कसं दिसतो.
फॅमिली जवळ घे नॉईस आहे ना कॅप्चर नाही आलं. आता मस्त इथं आलतो आम्ही प्राडामध्ये चष्मा घ्यायला. इथं बाहेर प्राडाचं दुकान आहे, तिथून चष्मा घेतलेला आहे. मग वाटेल का इथून कुठून तरी घेतला, लोकलमधून तर नाही, प्राडामधून घेतला आहे चष्मा. बघा गावाकडे आलतो, त्यांनी सर्व्हिसिंग करून दिले. कमेंटमध्ये सांगा कसा दिसतो. मला माहिती आहे मला चांगलाच दिसत असेल. सॉरी देखो गाईस, देखो ना देखो. ही जाम गर्दी आहे आज अलिबागच्या बीचवरती, जाम गर्दी आहे. आणि इथे मराठी गाव आहे. तो कुठला कुठला आहे? गुलाबा पूल. 3 चार्मिंग बॉय आम्ही चाललो आता इथं, चालतोय आता सगळे आमच्या. अरे आम्ही काय करतो, कोण आहे? कोण आहे ते काय करतोय? मस्तपैकी आम्ही आता अलिबाग बीच फिरतो. काय मजा येत नाही भाई, उन्हाच्या टायमाला जाम क्राऊड आहे, रश जाम रश आहे. खूप ऊन तर एवढं लागतं ना, बेकार ऊन लागतं. खूपच आहे. बरं आला मी माझी क्रिकेटची ॲड घेऊन आलो, नाही तर मग इथं वाटच लागली असते. आज बीचला पण आज भरती आली ना, वॉटर स्पोर्ट्स करू शकत ना काय करू शकत. फक्त आलो आहे आम्ही आता. शाळेची सहल कशी असते तशी आहे, मी आमच्या घरच्यांसोबत आलो आहे. ही आमची शाळेचीच सहल आहे, कारण की शाळेसारखाच वागवतात आम्हाला. AC नाही लावून देत. आता काय म्हणतात त्याला, जेवायला पण भाकरीच भेटतील, जे आणलाय घरून तेच खायचा, बाहेरचा नाही खायचा, हे नाही करायचं, इथे नाही फिरायचं, तिथे नाही फिरायचं. पण आम्ही आहोत बॅक बेंचेस, आम्ही कुठं पण फिरू, काही पण करू. आता ते जेवत बसले आणि आम्ही बीचवरती फिरायला आलो आहे पद्धतशीर पोरांनो. आणि आमच्यासोबत एक चार्मिंग बॉय पण आलाय. काय बोलू नाही शकत मी आता, मला बोलण्यासारखा खूप काही नाही आहे माझ्याकडे बोलायला, पण तरी पण मी येडी बडबड करू शकतो. फक्त एवढंच आपल्याकडे टॅलेंट आहे आणि तो टॅलेंट तुम्हाला साजरा करून दाखवतो मी. चष्मा कमेंटमध्ये सांगा कसा दिसतो. आणि बघा आम्ही अलिबागच्या बीचवर आलो. जिवंत शिंपळ्या भेटल्यात. काय शिंपळ्या बोलतात का काय बोलतात, याच्या आतमध्ये मोतीबिंदू नाही मोती सापडतो, ते भेटलंय आम्हाला. बारीक भेटलंय रे याच्यावर. एन्जॉय करू. बघा बीचवरती आलोय पण खूप ऊन आहे, पण तरी पण आम्ही एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतोय, कारण की आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. आणि मला असं वाटतं की यांनी व्हिडिओ चालू केली नाही आहे, केली आहे. केले मग चालू भाईची कलाकारी बघा. प्रत्येक ठिकाणी आपलं नाव सोडून या इथं दाखवू शकत, कारण की या बीचवर काही मला वाटतच नाही लोक काय एवढी मजा करतात, काय या घाणीच्या पाण्यात मजा करतात मला समजत नाही. पाणी पण खूप चिखलासारखं आहे आणि सगळं चिखलासारखं आहे. भावांनो, बीच सोडून बीचचं, अलिबाग बीचला तुम्ही कधी आले ना तर अलिबाग बीचला सरळ तुम्ही जाऊ नका, कारण की तिथे खूप गर्दी असते. तुम्ही राईट साईडला फिरू शकता आणि राईट साईडला पुढं चालत आले तर कपल्स पॉईंट आहे, तर तिथं तुम्ही थांबू नका. जसे आम्हीच कुठे थांबलो नाही, आम्ही अँगल चालू नाही केला मोबाईलचा, कारण की प्रत्येकाची प्रायव्हसी असते भावांनो, म्हणून आम्ही थांबलो नाही. आणि आता आम्ही बीच त्याच्या ही पुढे आलो आहे आता चालत आणि आम्ही कुठे चाललो आम्हाला काही अंदाज नाही. थोडंसं जंगल टाईप इलाका आहे आणि आम्ही कुठेही निघू शकतो, काही करू शकतो. आणि खरंच अलिबाग बीच या साईडला शांती पाहिजे असेल तर राईट साईडला तुम्ही येऊ शकता. एक पण क्राऊडच नाही आणि तिथं जवळजवळ 500-600 लोक असतील तर इथे एक माणूस पण नाही. फक्त एक मावशी दिसत का माणूसच येतो. बघितलं माझ्या किती लकी असू शकतो मी. माझ्या हिश्श्यामध्ये चिकन लेग पीस आलता, अख्खा चिकन लेग पीस आणि एक बोनलेस पीस एकट्याने आडसून पोटाची जागा खळगी भरलेली आहे. तो मागं बघतात तो आहे कुलाबा फोर्ट. आणि आपण उद्या किंवा आजच जाणार आहोत मुरुडच्या किल्ल्यावरती. कदाचित तिथं नाही जाणार, कारण की 2 ते 3 टाईम आम्ही जाऊन आलो मुरुड जंजिरा किल्ल्यावरती. पण एक मनात इच्छा आहे की आपल्या संभाजी महाराजांचा जो किल्ला बघायची मनात इच्छा आहे, पण तिथे आपण गेलो नाही आजपर्यंत. आणि तिथं जाणं आय गेस अलाउड नाही आहे, पण आपल्याला चान्स भेटला तर आपण नक्की तिथे जायचा प्रयत्न करू आणि तिथे काय आहे काय नाही हे दाखवायची जिम्मेदारी माझी असेल. संभाजी महाराजांनी बांधलेला किल्ला पाण्यामध्ये. ते कसं इथे हे पण नाही, भरती पण नाही, लाटा पण एकदम स्लो आहे. तिथं भरती खूप आहे त्या साईडला. आता इथे फक्त तुम्ही आम्ही बस एवढेच जण आहेत. आणि पाण्याचा आवाज आणि पाण्याचा आवाज खूप मन प्रसन्न होतोय. आज जर ही हॅट नसती घेतली मी तर काय झालं असतं माझा, या उन्हात मी अख्खा तपलो असतो. म्हणून मला इन्स्टिंक्ट आले का ही हॅट आपण घ्यावी. टोपी तर माझ्याकडे खूप होत्या, पण बीचवरती हॅट ही गरजेची असते. हॅट म्हणजे थोडं ॲस्थेटिक दिसतो ना, ॲस्थेटिक म्हणून आज मी आलो आहे. आता इथपर्यंतच जाऊ शकतो मी, कारण की मला चप्पल भिजवायची इच्छा नाही आणि मला स्वतःला भिजायची इच्छा नाही, कारण पाणी खूप चिखलासारखं वाटतं आहे म्हणून. आणि वाळू पण इथली वेगळीच वाटते. आपण कदाचित भिजलो तर जिथे आम्ही चाललो, ज्या वाडीमध्ये आम्ही आज राहणार आहे तिथं आम्ही कदाचित भिजू शकतो. त्याच्यासमोरच किल्ला काय बोलतो बीच आहे एक दुसरा,
पण इथे नाही भिजणार कारण की इथे इच्छाच नाही होती भिजायची. हट पेकी हट पेकी टाकली. अलाउडच नाही हा बॉल, पेकी बॉल. बॅटिंग कशी करतो? बॅट्समन पण आहेस का? मग दाखव बॅटिंग करून. बॉल टाक मध्ये. मी तुला सांगतो, तू शॉट मारून दाखव. स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, फुल शॉट, फुल शॉट, फुलटॉस बॉल 6. ज्ञानता आहे तुला, ज्ञानता आहे बाकी. आणि एक कॅच पकडून दाखवतो आता डाय मारून. तेवढा तर करू शकतो भाई. वाळू आहे इथं, वाळू आहे इथं भाई. कॅच पकडूच शकतो बाबा. अरे कपडे काय होणार आहे घाण? तू एक कॅच पकडून दाखव. अरे इथल्या इथं भाई, एवढा तर करूच शकतो. भावांनो, आपण आता पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. खूप मेहनत करून, खूप अख्खा दिवस वाया घालून आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. थांबणार रे, का झालं? धावत धावत तिथं जायचं आपल्याला. आणि आत्ता तुम्हाला जी क्लिप दाखवली ती आता आम्ही आमचा हे होता, काय बोलतात त्याला, काय होतं रे, हां तो आमचा रूम आहे. रूम म्हणजे एक टाईपचा कॉटेज टाईप आहे तो. पण ती त्याचा जो ॲम्बियन्स आहे, जी झाडं आहेत ना, एक नंबर आहेत ती. तर आता आम्ही चाललो बीचला, नांदगावला. थांबायचं सनस्क्रीन लावून तुमचा भाऊ पोचला आता बीचवरती खूप दिवसानंतर. आम्ही मागं पण एकदा अलिबागला आलतो, पण तेव्हा बीचवर गेलो नाही. पण आज याची चान्स भेटला आहे तर आम्ही चाललो आता बीचवरती. तोही नांदगाव बीच. वन साईड नांदगाव बीच आणि स्मशानभूमी आहे आजूबाजूला. सनस्क्रीन लावले म्हणून तुम्हाला असं व्हाईट ग्रीस दिसत असेल चेहऱ्यावरती, पण तसं समजू नका. तुमचा भाऊ गोरा आहे मनाने आणि माझा भाऊ पण गोरा आहे मनाने. आम्ही दोघं मनाने गोरे आहेत. काळे आम्ही रंगाने दिसत असलो तरी मनाने आम्ही खूप गोरे आहेत. आणि आम्ही फायनली आईला बीचकडे गेले. एक नंबर बीच आहे भावांनो, एक नंबर बीच आहे. आणि आमच्या हिंदी पब्लिकसाठी आम्ही आता बीचवर पोहोचलो आहे. वन साईड बीच. आता मी विचारतं चाललंय का, एवढा भारी सनसेट आहे आणि एवढा भारी, थोडी ढगांची कमी आहे, बाकी काय नाही. पण तरी पण एक नंबर वातावरण आहे भाई, एक नंबर मजा येते. वन साईड वातावरण आहे. चला आणि बॅग काढून ठेवले भावांनो. जर तुम्हाला भेटलीच पाण्यात वाहून चालली असेल तर आम्हाला संपर्क करा. सन कोस्ट टॅन वैभव सूर्यवंशी. दूर मेरे बल्लो बीचेस आर लव ब्रो, बीचेस आर लव. कमरेन मसला वर्टिकली दाखवू शकतो तुम्हाला, दुसरा काय दाखवू नाही शकत. लय लाटा आहेत आणि मजा येते समुद्र किनाऱ्यावरती, किनारपट्टीवरती लाटा. बाबा जर कोणाला कमरेचा त्रास असतो ना, कंबरचा पट्टा लगेच एकदम सरळ होऊन शकतो तुमचा. कारण की लाटा एवढा जोरात आहेत ना, कंबरपट्टा एकदम नीट होईल तुमचा. एकदम कंबरपट्टा बाजूबंद सगळं नीट होईल. हेच माझ्या पायात अडकला भाई. मी एवढा घाबरलो ना. काय पण कुठे आहे भाई? ये किसकी वायर है? ये किसी को पैर को, मेरे को माझ्या पायाला लागली भाई. हे माणसांना वाचवण्यासाठी गेलाय, मग माणसं घाबरतात त्याच्यानी. मी स्वतः घाबरलो, मला वाटलं मेलो मी. आता कधी कुठला व्हिजिट करायला असेल ना बीच, अलिबाग सोडून हा बीच, नांदगावचा बीच एकदम कधी तुम्ही व्हिजिट करू शकता. एक नंबर बीच आहे भावांनो. खोटा नाही अंगत, जाम भारी बीच आहे. आणि खूप क्राऊड नसतो इथं. बीच पण ठीकठाक आहे आणि ॲम्बियन्स एक नंबर आहे. बघा लाटा बिटा बघा कशात, वन साईड लाटा आहे. मार नको नको, घे पाण्यात घे तुझे, घे पाण्यात घे. खेच नाही खेच. चला आम्ही येत ना. चल चला स्वाद घेत. आणि मोबाईल कधी माझ्या हातातून सटकू शकतो भावांना. एक शेवटचा
आता भरती येत चालली, आता आम्हाला निघणं गरजेचं आहे. आणि मला माहीत नाही तुम्हाला आवाज किती येत असेल नसेल येत, कारण की पाणी गेलेला असू शकतो आणि बॅगी जीन्स घातल्यामुळं ती बॅगी जीन्स माझी खाली गळत आहे. वन साईड खाली गळते आहे बॅगी जीन्स आणि मी जाम थकलो आणि माझा कंबरचा पट्टा जो दुखत होता तो अख्खा सरळ झाला आहे, वन साईड सरळ झाला आहे. समजत का तुमचा आवाज, मला माझा आवाज येतो आहे का नाही, पण इतका प्यारा नजारा आहे, पण मी तुम्हाला दाखवू नाही शकत कारण की माझा फोनला क्लिकच होत नाही. मी फक्त वॉल्यूमच्या ऑन ऑफ बटनवरती मी तुम्हाला व्हिडिओ काढू शकतो ॲटलिस्ट, पण बाकी माझा फोन फोटोसाठी नाही क्लिक होत नाही, कशासाठी क्लिक होत, कशासाठी काय क्लिक होत नाही. तरी पण जेवढा करू शकतो तेवढा मी करतो आहे माझ्या हिशोबाने. भावांनो ॲडजस्ट करून घ्या भावांनो. पण जो नजारा आहे ना तो डोळ्याने अजूनच भारी आहे. आता जसं जसं अजून सनसेट होत चाललं तसं तसं अजूनच भारी 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 दिसत चाललं सगळं. बघा बघा काय प्यारा व्ह्यू आहे गाईस, काय प्यारा व्ह्यू आहे, एक नंबर आहे भाई. आणि तिथं जो चंद्र आहे ना तो तुम्हाला होपफुली दिसत नसेल आणि मी झूम पण नाही करू शकत आहे. झूम झाला असता ना भाई एवढा प्यारा आहे ना. iPhone 11 असून मी एवढ्या क्लिक्स काढू शकतो. समजा माझ्याकडे मोठा मोबाईल असता तर भाई तुम्हाला मी येडा केला असता अशा व्हिडिओ काढले असता बाबांना. पण थोडा उशीर थांबा, इंतजार करा, कमबॅक होणार 100%. नवीन मोबाईल घेऊ आपण, नाही तर कॅमेरा घेऊ, काहीतरी घेऊ, पण 100% घेऊ. थोडासा आपल्याला एवढं जरा कमबॅक करू आपण हळूहळू. आता चालू आता बीचवरून चालू परत रूमवरती. रूम म्हणजे आपला विला जो बुक केला विला टाईपच आहे तो, कॉटेज टाईप. पण त्याची ॲम्बियन्स आजूबाजूची एरिया एक नंबर आहे भाई, जाम मोठा आहे तो. फक्त तो त्याचा रूम छोटा आहे बस, एवढाच विषय, बाकी काय नाही. आता तिथं जाऊ मस्त फ्रेश बी होतो, आंघोळ बिंघोळ करतो आणि चिल करतो आज रात्री. एकदम चिल वातावरण. 100 आणि 175% भावांनो. रंग